नमस्कार सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर छानशी दिवसाची सुरुवात झाली आहे. आमच्याकडं पाऊस सुरू झाला आहे. म्हणजे मी आता आवरत होते बाहेर रांगोळी वगैरे, तेव्हा नव्हता, आता सुरू झालेला आहे आणि पाऊस तर यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर माझी देवपूजा झाली, गॅसची पूजा झाली आणि मी कुकर लावून घेतला आहे. बटाटे लावलेले आहेत कुकरला. दूध गरम करून पण झालेलं आहे माझं, कारण की कालचं बॅटर उरलेलं आहे इडलीचं, त्याचे डोसे बनवायचे ते मी फ्रीजला ठेवलं होतं. आणि आरवला आज पाहिजे ब्रेकफास्टसाठी पराठा हवा होता, म्हणून जरा जास्तच बटाटे लावून घेतले, कारण डोसे पण होतील. आणि त्याच्यानंतर दूध गरम करून झालं आणि हे म्हणजे दूध गरम करून नंतर हे डोसेचं पीठ मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं आहे. नंतर पीठ मळून घेतलं. पीठ सगळ्यात पहिलंच मळत असते मी दूध गरम करत, कारण की मग ते चांगलं भिजतं पोळ्या करेपर्यंत अर्धा तास. आणि नंतर गरम पाणी करून घेतलं माझ्यासाठी. म्हणजे मी सकाळी रोज एक ग्लास गरम पाणी घेत असते. आणि आता पावसाळ्यात तर सगळ्यांनीच घ्यावं, कारण व्हायरल असतं, घशात इन्फेक्शन हे असतं, त्याच्यामुळं घेते मी एक ग्लास गरम पाणी. त्याच्यानंतर पीठ मळल्यानंतर म्हणजे माझं चालू होतं, मी कांदा वगैरे चिरून पण घेतला होता आणि बटाट्याचं म्हणजे पराठ्यांसाठी बाकीची तयारी चालू होती माझी. नंतर दूध आहोंना आणि आरवला दूध दिलं, त्यांचं पण आवरणं चालू आहे. तसं तर आहोंना आज उशिरा जायचं आहे थोडंसं, 9 वाजता जाणार आहेत ते. त्याच्यामुळं ते काय ब्रेकफास्ट आणि जेवण दोन्ही पण म्हणजे घरूनच जाणार आहे, त्यांना काही टिफिन द्यायची आज गरज नाही आहे. त्याच्यामुळं आरवचंच मला अगोदर द्यायचं आहे आवरून. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी चहा केला छानसा 1 कपभर. आणि नंतर माझं मिक्सरच्या भांड्यातून मी कोथिंबीर, जिरं आणि हिरवी मिरची, असं लसूण ते पराठ्यासाठी म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलं. आणि कांदा गरम करायला ठेवला आहे मी, कारण पराठे पण करायचेत आणि डोसे पण, त्याच्यात दोन्हीचं बॅटर सेमच बनवून घेतलं. नंतर कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून कांदा भाजणं चालू होतं माझं. बटाट्यांची साल काढून त्याचं म्हणजे स्नॅश करेपर्यंत म्हटलं, तोपर्यंत कांदा भाजून होईल. त्याच्यानंतर छानसे बटाटे उकडलेले थोडं जास्तच उकडून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ते पराठ्याला पण सॉफ्ट होतात, कारण चांगले शिजले ना तर मग त्याचे पराठे पण छान होतात आणि डोशांचं पण बॅटर चांगलं बनतं. आणि नंतर बघा हे मिक्सरमधून काढून घेतलेली जी ग्रेव्ही आहे ती मी टाकून घेतली त्या कांद्यामध्ये. आणि तसा कढीपत्त्याचा तडका पण द्यायचा आणि मोहरी कढीपत्त्याचा तडका द्यायचा. जिरं टाकायची गरज नाही, कारण आपण मिक्सरमधून ते मिरचीसोबत ते काढलेलं आहे जिरं. आणि मीठ पण टाकलं होतं मी थोडं मिक्सरमध्ये, म्हणजे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरे आणि थोडंसं मीठ असं ॲड केलं होतं. त्याच्यानंतर बघा हे बटाटे त्याच्यात टाकून घेऊन त्याचं आपल्याला पराठ्याचं स्टफिंग आणि ह्याचं डोशाचं पण स्टफिंग आपलं बनून जातं सोबतच. मग थोडंसं वरून आणखीन मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि चांगलं ते असं परतून घेतलं जास्त वेळासाठी, कारण जास्त क्वांटिटी आहे तर मग जरा जास्त वेळ लागतो ती सगळं हळद वगैरे ती सगळीकडं मिक्स व्हायला. त्याच्यानंतर त्याच्यातलंच थोडं मी बाहेर काढून घेतलं पराठ्यासाठी थंड व्हायला आणि ते थोडंसं मोकळं करून घेतलं, म्हणजे त्याच्यातली वाफ जाऊन ते लवकर थंड होईल असं. पराठे काय आरवला ब्रेकफास्टला आणि ब्रेकफास्ट टिफिनला असे 2-3च पराठे करायचे, जास्त नाहीत करायचे. पण तो डोसा खात नाही, त्यामुळे त्याला पराठा घरी पण द्यावा लागेल आणि टिफिनला पण ब्रेकफास्टसाठी. आणि त्याच्यानंतर मी पीठ म्हणजे माझं तिकडं चालूच होतं बॅटर बनवायला ठेवलेलं. फक्त पराठ्यासाठी मी खाली स्टफिंगसाठी थोडं काढून घेतलं होतं, ते पराठ्यामध्ये भरून घेतलं. त्याच्या अगोदर मी एक साधी पोळी करून घेतली, ज्याने म्हणजे ज्यामुळं तवा सेट होईल चांगला आणि गरम होतो आहे तोपर्यंत म्हटलं एक साधी पोळी करून घ्यावी. आणि मग थोडासा तो गरम आणि सेट होतो, थोडंसं तेल वगैरे पोळीचं लागल्यामुळं. त्याच्यामुळं बटाटा चिकट असतो ना, त्याच्यामुळं तव्याला चिटकतो आणि तो पराठा फुटण्याची शक्यता असते पहिला पराठा. त्याच्यामुळं मग साधी पोळी अगोदर करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पराठा बनवून घेतला साध्या पोळीनंतर. सकाळचं थोडं गडबडच असते, कारण मग दोघांना पण जायचं असतं. पण तसं आज आहोंना थोडंसं लेट जायचं आहे 9 वाजता, कारण त्यांचं कुरिअर उशिरा येणार आहे, त्यामुळे ते थोडंसं उशिराच जाणार आहेत, म्हणजे 9 वाजता जाणार आहेत. त्याच्यामुळं जेवण करूनच जातील ते, ब्रेकफास्ट आणि जेवण दोन्ही पण घरूनच करून जातील, टिफिनची गरज नाही म्हणे आज. त्यामुळे त्यांना अगोदर म्हटलं आरवचंच आवरून द्यावं. त्याच्यानंतर पराठा करून घेतला मी. आणि आरवला डोसा तर बिलकुल आवडत नाही, नाही म्हणतो, इडली खाल्ली म्हणे, मला डोसा नको. त्याला म्हटलं तुला असं तर मला बटाटे लावायचेच आहेत कुकरला, तर तुला पराठा बनवून देते. मग साधी पोळी एक करून घेतल्यानंतर मी असा पराठा बनवून घेतला त्याच्यासाठी. आणि चालू होतं म्हणजे त्याचं पण आवरणं चालू आहे बाजूला. त्याच्यानंतर हे बघा असं मी ते डोश्यासाठी आणि पराठ्यासाठी स्टफिंग बनवलं होतं. आणि नंतर पराठा भाजून घेतला आणि असं छानसं तूप लावून घेते. काही जण बटर पण लावतात, पण बटरचं पण आरव खात नाही आणि तुपाचं पण खात नाही, पण देते मी पराठ्याला त्याला तूप लावून. म्हणजे खाल्लेलं चांगलं आहे, पण मुलांना नाही आवडत तर, पण एखाद्या दिवशी चालतं पराठ्यासोबत वगैरे तूप म्हणून.
झालं. नंतर पराठा त्याला दिला मी म्हणजे ब्रेकफास्टसाठी, आणि नंतर मी साध्या पोळ्या करून घेतल्या त्याच्या टिफिनसाठी. म्हणजे सगळ्याच पोळ्या करून घेतल्या कारण की ह्या आहोंना उशिराच जायचे. मग पोळ्या झाल्या. पोळ्या करत करत माझं बाजूचं पण चालू होतं आवरणं. बाकी सगळं म्हणजे आवरावंच लागतं आहे सकाळी सकाळी, आणि पाऊस चालू आहे बाहेर, त्यामुळं बाहेरची पण कामं जास्त काही करता येत नाहीत. त्याच्यामुळं मग पोळ्या करून घेतल्या मी. आणि नंतर आरवलाचं टिफिन वगैरे म्हणजे पोळ्या झाल्यानंतर मग तवा चांगला गरम झालेला असतो पोळ्यांचा, त्याच्यामुळं डोश्यासाठी तेल टाकून घेतलं तव्यात, आणि चांगला असं तवा गरमच झालेला असतो. असा मी काही डोश्याला वेगळा तवा वगैरे वापरत नाही, हा पोळ्यांचाच वापरते. तसे 2-3 तवे आहेत माझ्याकडं, डोश्याचा पण आहे, पण मग आहे गरम झालेला म्हणून मग केलं. असं सेपरेट जर फक्त डोसे करायचे असले तर मग डोश्याचा वापरत असते. नाहीतर मग हा पोळ्यांचा पण ह्याच्यावर पण छान होतात, कारण मी बऱ्याचदा केलेले त्याच्यावर. तर मग काय करायचं, आपल्याला हे बॅटर घ्यायचं. आता ते पण फ्रीजमधनं काढून नॉर्मल झालेलं आहे, असं काही थंड नाही आहे. आणि नंतर मग आपल्याला ते घ्यायचं मध्ये, आणि असं जास्त फास्ट फिरवून घ्यायचं, आणि एकदम पातळ असा लेअर तयार करायचा. त्याच्यानंतर आरवचे 2 टिफिन भरले, बॉटल वगैरे त्याचं आवरून दिलं, आणि मधून त्याचं पण आवरावं लागतं त्याला, ड्रेस वगैरे. मग त्याचं आवरून दिलं आरवचं मी, आणि नंतर डोसा तयार झाला आहोंसाठी. ब्रेकफास्ट म्हणजे झाला होता त्यांचा. आणि आरवची पण आता जायची वेळ झालेली आहे, कारण 8 वाजता आलेले आहेत, आणि त्याला पण म्हणजे पाठवावं लागणार आहे. तर बाकीची पण कामं आहेत आणखीन, भाजी वगैरे करायची. नंतर त्याची व्हॅन आलेली बाहेर, आता आरव चाललेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा, आणि बाकीची कामं चालूच राहतील. श्री स्वामी समर्थ.